नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तर या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमधली पहिल्या स्टेप जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे, म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएसचा पहिला राऊंड महाराष्ट्र स्टेटचा पण पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण होत आहे आणि ऑल इंडिया कोटाचा पण पूर्ण झालेला आहे। आता ऑल इंडिया कोटाचा दुसरा राऊंड 5 सप्टेंबरला चालू होईल आणि महाराष्ट्र स्टेटचा जो काही काउन्सिलिंग पहिला राऊंड आहे एमबीबीएस बीडीएसचा तो 5 सप्टेंबरला कसा पूर्ण होणार आहे। तर काल जी लिस्ट लागली म्हणजे परवा जी लिस्ट लागली सिलेक्शन लिस्ट, त्यांना ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे ते विद्यार्थी 5 सप्टेंबर पर्यंत ऍडमिशन घेऊ शकतात। त्याच्यानंतर डाटा कलेक्ट होऊन नंतर पुढे सेकंड राऊंड बद्दल आपण बोलूया, म्हणजे त्याच्यानंतर सेकंड राऊंड चालू आहे। आता पहिल्या राऊंड मध्ये काय काय झाले आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जे कट ऑफ किती गेलेला आहे हे पण आपल्याला माहिती आहे। आता बऱ्याच जणांचे फोन आले, बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन आले किंवा प्रत्यक्ष येऊन भेटून गेले, पहिल्या राऊंड मधून सेकंड राऊंड फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे। हा एक छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला माहिती नसते काय करायला पाहिजे। आणि हा पहिला राऊंड हा फ्री राऊंड आहे, सर्वांना माहितीच आहे, पण सेकंड राऊंड नंतरचे नियम खूप बदलत जातात। पण गोष्टी जरी छोट्या छोट्या असल्या तरी व्हिडिओ करणं गरजेचं आहे, म्हणून ह्या विषयावर व्हिडिओ करत आहे। तर आजचा आपला विषय आहे पहिल्या राऊंड मधून दुसऱ्या राऊंड मध्ये जाण्यासाठी काय करायचं। आता हा पहिला राऊंड आहे, फ्री राऊंड आहे आणि हा सरकारने फ्री राऊंड का ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये पण एक कारण आहे, कारण मेडिकल ऍडमिशन प्रोसेस ही किचकट गोष्ट आहे। नियमामध्ये किंवा इतर क्षुल्लक गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, कारण त्यांनी 2 वर्ष खूप कष्ट केलेलं असतं, जे रिपीट करतात त्यांनी 3 वर्ष कष्ट केलेलं असतं आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पहिला राऊंड हा फ्री राऊंड ठेवलेला असतो। कारण एखादी जरी चूक झाली तर ते ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर पडू शकतात। जसे की दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्ही छोटीशी चूक केली तर तुम्ही राऊंड मधून बाहेर पडू शकता, पण तिथे तुम्हाला क्षम्य नाही। पहिल्या राऊंड मध्ये सगळं क्षम्य आहे, पहिला राऊंड हा टोटल फ्री राऊंड आहे। तर आपण बघूया आता पहिल्या राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला परत चॉईस फिल करणं गरजेचं आहे। 2 वर्षापूर्वी हे नव्हतं। 2 वर्षापूर्वी काय होतं की जे काही चॉईस दिलेले आहेत पहिल्या राऊंड मध्ये ते सेकंड राऊंड मध्ये ऑटोमॅटिक जात होते। लक्षात घ्या, 2 वर्षापूर्वी काय होतं की पहिल्या राऊंड मध्ये जे काही चॉईसेस दिले होते ते सेकंड राऊंड मध्ये ऑटोमॅटिक जात होते। आता तसं होत नाही। पहिल्या राऊंड मध्ये जे चॉईसेस दिलेले आहेत, चॉईसेस म्हणजेच कॉलेज फिलिंग दिले, प्रेफरन्स फिलिंग दिलेले आहेत, आपण जे कॉलेज दिलेले आहेत ते सगळे नल आणि अवॉइड होतात, म्हणजे 0 होतात। आपण जी काही चॉईस फिलिंग केलेली आहे पहिल्या राऊंड मध्ये ती तुमची 0 होती, अलग लक्षात। सेकंड राऊंड मध्ये जाण्यासाठी तुम्हाला परत नवीन चॉईस फिलिंग करावी लागते। ती तुम्ही कशी करू शकता, पहिल्या राऊंडच्या चॉईस फिलिंगचा सिक्वेन्स आणि सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगचा सिक्वेन्स ह्याच्यामध्ये काही संबंध नाही। तुम्ही कुठल्याही कॉलेज वर घेऊ शकता, कुठल्याही कॉलेज खाली घेऊ शकता, अलग लक्षात। तर पहिली गोष्ट लक्षात काय ठेवायची, पहिल्या राऊंड मधून दुसऱ्या राऊंड मध्ये जाण्यासाठी नवीन चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे। दुसरी ही चॉईस फिलिंग करून सेकंड राऊंड मध्ये कोण कोण जाऊ शकतं, तर पहिल्या राऊंड मध्ये ज्यांनी चॉईस फिल केलेली नाही ते सुद्धा दुसऱ्या राऊंड मध्ये जाऊ शकतात। महत्वाचं म्हणजे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे, हे तर बेसिकच आहे। महाराष्ट्र सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, हे बेसिक आहे। ज्यांनी महाराष्ट्र सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण पहिल्या राऊंड मध्ये चॉईस फिलिंग केलेलं नाही, काही कारणास्तव विसरले किंवा नव्हतं झालं इंटरेस्ट, तर ते चॉईस फिलिंग करून सेकंड राऊंड मध्ये जाऊ शकतात। गोष्ट दुसरी, ज्यांनी चॉईस फिलिंग केलेलं आहे, ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाहीये ते सुद्धा चॉईस फिलिंग ऑटोमॅटिक करू शकतात। तिसरी गोष्ट, कॉलेज अलॉट झालेलं आहे पण स्टेटस सर्टिफिकेट फॉर्म भरलेला नाही, अलग लक्षात। कॉलेज अलॉट झालेलं आहे, स्टेटस सर्टिफिकेट फॉर्म भरलेला नाही। स्टेटस सर्टिफिकेट फॉर्म बद्दल मी संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तो व्यवस्थित बघा तुम्ही। ज्यांनी स्टेटस सर्टिफिकेट फॉर्म भरलेला नाही ते पण ऑटोमॅटिक चॉईस फिलिंग करून सेकंड राऊंड मध्ये जाऊ शकतात। तिसरी गोष्ट, कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि जॉईन केलेलं नाही तरी ते ऑटोमॅटिक सेकंड राऊंड मध्ये जाऊ शकतात। कॉलेज अलॉट झालेलं आहे पण त्यांनी जॉईन केलेलं नाही, फ्री राऊंड असल्यामुळं ते सेकंड ह्याच्यामध्ये जाऊ शकतात। कारण काय, गव्हर्नमेंट काय म्हणतं की जर समजा विद्यार्थ्याला चुकलेलं आहे, कॉलेज फिलिंग केलेले चुकलेले आहे किंवा त्याच्या लक्षात नाही, असं होऊ शकतं म्हणून गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, विद्यार्थी आणि पालकांना एक सॉफ्ट कॉर्नर दिलेलं आहे पहिल्या राऊंड मध्ये। ठीक आहे, तुम्हाला कॉलेज अलॉट झालेले, तुम्ही विसरलात कॉलेजला जायचं किंवा चुकलेले प्रेफरन्स फिलिंग, तर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये जाऊ शकता। पण विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, पुढच्या राऊंड पासून म्हणजे सेकंड राऊंड पासून नियम कडक होत चाललेले आहेत, अलग लक्षात। आता पुढचा मुद्दा येऊ, कॉलेज अलॉट झालेलं आहे,
कॉलेज अलॉट झालेले, तुम्ही तिथे जॉईन करून घेतलेलं पण आहे, पण तेव्हा काय वाटलं की आपल्याला हे खूप कॉलेज चांगले आहे, बरं आहे, बरं आहे, आपल्याला इथंच सॅटिस्फॅक्टरी वाटते, कॉलेज पण आवडलेलं आहे आणि तुम्ही स्टेटस सिटेशन फॉर्म भरला. अलग लक्षात, ऍडमिशन घेताना स्टेटस सिटेशन फॉर्म भरला, पण आता नंतर घरी गेल्यानंतर इतर मित्रांशी चर्चा झाली, नातेवाईकांशी चर्चा झाली, तुमच्या स्वतःशी आईवडिलांशी चर्चा झाली, कौटुंबिक हे झालं आणि तुम्हाला वाटलं की नाही आता आपल्याला हे कॉलेज नकोय, आपण बेटरमेंटला देऊ. तरी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तरी तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता. पण क्लॉज काय आहे, हे तुम्हाला सीट रिझाईन करावी लागेल. कॉलेजला जाऊन तो स्टेटस रिटेन्शन फॉर्म हे करावं लागेल, स्टेटस रिटेन्शन फॉर्म विड्रॉ करावा लागेल. ह्यालाच काय म्हणतात, स्टेटस रिटेन्शन फॉर्म रेजिग्नेशन करणे. म्हणजे तुम्ही आणि तो कधी करावा लागणार आहे तर गव्हर्नमेंट त्याची डेट डिक्लेअर करेल. साधारणपणे सेकंड राऊंड डिक्लेअर झाल्यानंतर जेव्हा चॉईस हे चालू होतं त्याच्या अगोदर 2 दिवस, म्हणजे हे जेव्हा चॉईस फिलिंग चालू होईल त्याच्या अगोदर 2 दिवस त्याची डेट असते. म्हणजे कॉलेज अलॉट झाले, जॉईन झाले, स्टेटस रिटेन्शन फॉर्म पण भरलाय, पण आपल्याला नंतर लक्षात आले की आपल्याला स्टेटस रिटेन्शन विड्रॉ करायचा, तर तुम्ही ताबडतोब कॉलेजला जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म विड्रॉ करू शकता. हे पहिल्या राऊंडसाठी सोय आहे आणि तेही विद्यार्थी सेकंड राऊंड मध्ये बेटरमेंटसाठी जाऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये महत्वाचा क्लॉज म्हणजे काय, तुम्ही चॉईसेस फिल करायला पाहिजे. तर मला वाटतं की पहिल्या राऊंड मधून दुसऱ्या राऊंड मध्ये जाण्यासाठी काय नियम आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, कारण हा चॅनल शेवटपर्यंत तुमच्या मदतीला येणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.